जेव्हा पण यायचं ना मित्रांनो, हा सिग्नल आहे ना, हा सिग्नल लय वेळ लागायचा. इथून 15-20 मिनिटं आपल्याला क्रॉस करायला लागायचे, माहिती आहे, एवढा वेळ लागायचा. आता बघितलं असेल तुम्ही, सिग्नल जसा दिसला की आपण लगेच निघालो. जे बाहेरचे नॉन पुणेकर गेलेत, गर्दी कमी झाली, बरं झालं त्याच्या आईला. मस्त वाटतं, मजा येते रिक्षा चालवायला, सगळे मस्त मजेत चालले ते. हे खैरेवाडी माहिती असेल तुम्हाला. तर इथं कसा सिग्नल लागायचा कचकडून इथून ते युनिव्हर्सिटी. आता तुम्हाला दाखवतो मी लाईव्ह मध्ये युनिव्हर्सिटीला किती ट्रॅफिक आहे किती नाही हे तुम्हाला दाखवतो. भोसडीची हॉर्न वाजवते तेव्हा फरक करते मागं येऊन. एवढा रस्ता मोकळा असताना पण यांच्या गाडीला खाज. जाऊ द्या, मला बोलायचं नाही, शिवाय द्यायचं नाही. आपले मित्र बोलतात भाऊ शिवाय नको देऊ, बायको पण नेहमी ओरडत असते शिवाय नको देऊ. आता येतात असे किड्याकांड केले तर मित्रांनो काय करणार सांगा तुम्ही, बरोबर की नाही. ही तर कंटिन्यू गर्दी असायचं. कसं वाटतंय न थांबता निघालं एकदम मस्त, एकदम आपल्या स्पीडमध्ये. ॲव्हरेज पण एकदम कचाकच गाडी देणार, निघणार एकदम खतरनाक. विषय खोल होतो पुण्याचा मोठा झोल बाहेरच्यांमुळे. ओ माय गॉड. कसं आहे ना मित्रांनो, तुम्ही सांगतो असं जर रोज रस्त्यामध्ये मोकळं राहिलं ना, लय माझ्या येईल चालवायला त्याच्या आईची जे. पण एवढं एक आहे, थोडासा धंद्यावरती परिणाम होईल रस्त्याचा असा मोकळा राहिला. भाडं पण भेटलं पाहिजे की नाही आपल्याला, आहे का नाही. पट्टे तर ठीक आहे, काय वाटतं काय करायचं. पण ठीक आहे, मजा येते गाडी चालवायला. येऊ टाकलाय मी स्टेशनचा व्हिडिओ टाकलाय मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन बघा. असली गर्दी होती ना काल, अरे खतरनाक. टाकलेत मी, नॉन पुणेकर आहेत ना, नावाला आमच्यात पुण्याचं रक्त म्हणणारे असे महाशय लोकांसाठी व्हिडिओ टाकला. फुल ट्रॅफिकचं विषयच नाही. इथं युनिव्हर्सिटीला आहे, काय ट्रॅफिक लागलंय, काहीच नाही अजिबात नाही. या सिग्नलला अर्धा 1 तास लागायचं इथं सगळ्यांना. तिथं फक्त एका मिनिटात क्रॉस व्हायला लागले, एका मिनिटात. मग विचार करा बाहेरची ओपली पुण्यामध्ये किती आहे का नाही. हे आपण लागलेलो आहे ये CID ऑफिस, क्राईम ब्रांच. चलो, बघितलं असेल तुम्ही तर व्हिडिओ आवडलाच असणार, लाईक करा, फॉलो करा.